टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, माजी आमदार राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय, त्यावर तुमची प्रतिक्रिया? राजन साळवी साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत। कोकणात त्यांची ताकद आहे, ती कुणीच अमान्य करत नाही। परंतु अडचण अशी आहे की गेल्या 2-2.5 वर्षांपासून राजन साळवी साहेबांना जो त्रास होतोय, सातत्याने त्यांना एसीबीच्या धाडी असतील, ईडीच्या नोटिसा असतील, एकदा तर ते पूजा घरामध्ये होते आणि पूजा चालू असताना अक्षरशः त्यांच्या पत्नीची चौकशी वगैरे करणं, त्यांच्या पूजा घरापर्यंत जाऊन त्यांचे देव किती किमतीचे आहेत त्या देवांच्या मूर्त्या सुद्धा बघणं, हे अत्यंत गलिच्छपणा आहे। आणि ही भाजपची आणि भाजपच्या सोबत गेलेल्या, म्हणजे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला, तशी भाजपच्या सोबत गेलेल्या शिंदे गटाची आता एक गलिच्छ प्रवृत्ती झाली आहे। याला काही लोक ऑपरेशन टायगर वगैरे, पण हे टायगर नाही आहे ऑपरेशन, याला ऑपरेशन ब्लॅकमेलर म्हणतात। हे ब्लॅकमेलर लोक आहेत जे ब्लॅकमेलिंग करतात। यांनी अशीच ब्लॅकमेलिंग आधी भावना गवळींना केली होती। भावना गवळीच्या ऑफिसपर्यंत पोहोचले होते किरीट सोमय्या। पुढे काय झालं? क्लीन चिट मिळाली। प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केलं होतं यांनी यशवंत जाधव आणि यामिनी जाधवला ब्लॅकमेल केलं होतं। अहो, रवींद्र वायकरांवर किती नोटिसा होत्या, पण रवींद्र वायकर त्यांच्याकडे गेले की क्लीन चिट झाली। त्यामुळे आता राजन साळवींच्या मागे ते लागलेले आहेत। तरी सुद्धा राजन साळवींनी गेल्या 2.5-3 वर्ष निकराचा लढा दिला, पण शेवटी कुटुंबाची एक प्रायोरिटी महत्त्वाची असते। त्यामुळे राजन साळवी आता ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घेत आहेत, ती प्राप्त परिस्थिती बघता मला त्यांच्यावर अजिबात कुठल्याही बाबतीत काही बोलायची इच्छा होत नाही। निश्चितपणे एक चांगला माणूस आहे, परंतु या सगळ्या लोकांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेला माणूस आहे। थेट आरोप करताय की ब्लॅकमेलिंग सुरू आहे, ऑपरेशन कोणाकडून हे ब्लॅकमेलिंग सुरू आहे आणि याचा शेवट कसा होईल, म्हणजे कशासाठी हे ब्लॅकमेलिंग चालू आहे? ही ब्लॅकमेलिंग भाजपकडून चालू आहे, ही ब्लॅकमेलिंग शिंदेकडून चालू आहे। मी तुम्हाला किती उदाहरणं दिली। यशवंत जाधवांच्या घरात घड्याळ सापडलं, लाल डायरी सापडली, अमुक सापडलं, ढमुक सापडलं, त्या सगळ्यांची यादी लाईव्ह टीव्हीवर बघत होतो ना आपण, किरीट सोमय्या करत होते। पुढे काय झालं बरं यशवंत जाधवांचं? भावना गवळी, अहो त्या बालाजी पार्टिकल्सच्या त्या कारखान्यावर जाऊन ते कपाटं उघडली ना किरीट सोमय्यांनी। पुढे काय झालं? गेल्या तिकडे क्लीन शीट। यामिनी जाधव, यशवंत जाधवांचं ते झालं, प्रताप सरनाईकांचं तेच झालं, हसन मुश्रीफांच्या तिकडे हातोडा घेऊन गेले होते ते। पुढे काय झालं? संपला विषय। रवींद्र वायकरांच्या रिसॉर्टवर त्यांनी धाडी टाकल्या होत्या, रवींद्र वायकरांना नोटिसा पाठवल्या होत्या, रवींद्र वायकरांच्या डोळ्यात पाणी होतं। रवींद्र वायकरांनी जाताना सुद्धा ते एका चकार शब्दाने बोलले नाही। त्यांच्या अडचणी आहेत, समजू शकते मी। अर्जुन खोतकर साहेब ते म्हणाले अशी परिस्थिती नसती तर मी गेलोच नसतो। हर्षवर्धन पाटील, आता मला आरामात झोप लागते म्हणाले। ह्या शब्दांचे अर्थ काय आहेत? अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा, ही सगळी माणसं हे ब्लॅकमेल केलं जातं, त्रास दिला जातो, नसलेलं रेकॉर्ड काढून त्रास दिला जातो आणि राजन साळवी साहेबांना तो त्रास होता। त्याच्यामुळे हे काही टायगर बिगर नाहीत, हे ब्लॅकमेलर आहेत आणि यांचं ब्लॅकमेलिंग चालू आहे। सो हे ऑपरेशन ब्लॅकमेल आहे। नक्कीच आपण पाहतोय की हे ऑपरेशन ब्लॅकमेल आहे, हे ऑपरेशन टायगर वगैरे नाही आणि राजन साळवींना ब्लॅकमेल केलं जाते असा आरोप जो आहे तो सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलाय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।